मंडळी, समुद्रमंथनातून निघालेली 14 रत्ने कोणती? त्यातील दैत्यांना कोणती मिळाली? देवांना कोणती मिळाली? आणि आपल्यापर्यंत कोणती पोहोचली? समुद्रमंथनात श्री विष्णूची काय भूमिका होती? लक्ष्मीने वर निवडताना कोणते निकष लावले? या सर्व गोष्टी देवदेश आणि धर्माच्या या भागात आपण ऐकणार आहोत. मुळात समुद्रमंथन का झाले ते आपण पाहू. एकदा रस्त्यात दुर्वास मुनींना इंद्र भेटला. मुनींनी इंद्राला एक पुष्पहार दिला. इंद्राने तो हार हत्तीच्या सोंडेवर फेकला. हत्तीने तो पायाखाली तुडविला. या घटना मुनींना अपमानकारक वाटल्या. त्यांना वाटले, इंद्र लक्ष्मीचा आणि माझा अपमान करतोय. रागाने त्यांनी इंद्राला तू दरिद्री होशील असा शाप दिला. इंद्र खरोखरीच दरिद्री झाला. आता स्वर्गाचे राज्य दैत्यांना मिळाले, पण देवतांना ते परत हवे होते. मग भगवान विष्णूने समुद्रमंथनाचा उपाय सांगितला. भगवंत म्हणाले, समुद्रमंथनातून निघणारे अमृत तुम्हाला अमर बनवेल, पण या कामात तुम्हाला दैत्यांची गोड बोलून मदत घ्यावी लागेल. नाहीतर ते या कामात अडचणी निर्माण करतील. त्यांची प्रशंसा करा, ते मित्र बनतील. एकदा काम झाले की पुढे पाहता येईल काय करायचे ते. मंदराचल पर्वताची रवी आणि वासुकी नागाचा दोर करून समुद्रमंथन सुरू झाले. हा मंदराचल पर्वत बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्याजवळ आहे बरं का. मंथनादरम्यान हा पर्वत खोलवर रुतू लागला. भगवंतांनी कुर्मावतार म्हणजे कासवाचे रूप घेऊन पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. समुद्रमंथनातून सर्वात प्रथम विष बाहेर आले. ज्याच्या शिरावर ज्ञानगंगा आहे तोच विष पचवू शकतो. देव आणि दैत्य सर्वांनी श्री शंकराला विष प्राशन करण्याची विनंती केली. शंकराने भगवंताचे नाव घेत विष पिऊन टाकले. विषाला गळ्यातच ठेवावे, पोटात जाऊ देऊ नये आणि ओठातही येऊ देऊ नये. विष म्हणजे कर्कशवाणी, निंदा, द्वेष या गोष्टी पोटातही नकोत आणि ओठातही. शंकरांचा कंठ निळा झाला, परंतु प्रजेचे कल्याण करणाऱ्या शंकरांना तो भूषण ठरला. नंतर मंथनातून गोमाता कामधेनू प्राप्त झाली. तिचे ऋषीमुनींना दान दिले गेले. जी संपत्ती प्रथम प्राप्त होईल ती परोपकारासाठी खर्च करावी. नंतर मंथनातून उच्चशैव नावाचा घोडा प्राप्त झाला. तो दैत्यांना हवा होता, त्यांनी घेतला. नंतर मंथनातून ऐरावत नावाचा हत्ती, कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी, अप्सरा, पारिजात हे सर्व निघाले. ते देवतांनी घेतले. आता मंथनातून लक्ष्मी प्रकट झाली. ही दैत्यांना हवी होती. लक्ष्मी म्हणजे अमाप संपत्ती, ऐश्वर्य. लक्ष्मीला तिच्या इच्छेनुसार वर निवडण्याचा अधिकार होता. लक्ष्मीला सिंहासनावर बसविले गेले. ती विचार करत होती, कोणाच्या गळ्यात वरमाला घालून. ती सर्व गुणसंपन्न वराच्या शोधात निघाली. तेथे काही ऋषी होते, ज्ञानी तपस्वी होते, पण क्रोधी होते. लक्ष्मीला ते पटले नाही. देवगण क्रोधी नव्हते, पण कामी होते. लक्ष्मी पुढे निघाली. पुढे परशुराम होते. ते जितेंद्रिय होते, कामी क्रोधी नव्हते, पण निष्ठुर होते. त्यांनी 3 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती. पुढे मार्कंडेय मुनी होते. ते सुंदर होते, दीर्घायुषी होते, पण त्यांनी लक्ष्मीकडे पाहिलेही नाही. पुढे शंकर बसले होते. त्यांचा स्वभाव तर मंगल होता, पण वेश अमंगल होता. त्यांच्या जवळच नारायण बसले होते. ते ज्ञानी होते, तपस्वी होते, जितेंद्रिय होते. त्यांचा वेशही मंगलमयी होता. त्यांचे हृदय कोमल होते. अशा सर्व सद्गुण संपन्न वराच्या गळ्यात म्हणजेच नारायणांच्या गळ्यात लक्ष्मीने वरमाला घातली. नंतर मंथनातून मदिरा निघाली. ती दैत्यांनी घेतली. विनाशाकडे नेणाऱ्या मदिरेचे सेवन करू नये हे दैत्यांना कळत नव्हते. देव अमृताच्या प्रतीक्षेत होते. मग भगवान धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. त्या अमृत कलशासाठी दैत्यांची भांडणे सुरू झाली. मग भांडणाऱ्या दैत्यांच्या समूहात भगवंत मोहिनीचे रूप घेऊन प्रकट झाले.
सर्व दैत्य तिच्यावर आसक्त झाले. जो मोहिनीच्या मागे पागल बनून धावत सुटतो तो दैत्यच असतो. दैत्याने अमृताचा कुंभ मोहिनीच्या हातात दिला व सर्वांना सारखे वाटून देण्यास सांगितले. ती म्हणाली, वरचे वरचे पातळ अमृत मी देवतांना देते, खालचे घट्ट घट्ट मी तुम्हाला देईन. मग भगवंतानी सर्व अमृत देवतांना पाजून घेतले व रिकामा कलश दैत्यांसमोर ठेवला. साहजिकच दैत्य चिडले. मग देव आणि दानवांमध्ये भयानक युद्ध झाले. अमृतपानामुळे देव अमर झाले होते. दैत्यांचा पराभव झाला आणि स्वर्गाचे राज्य परत देवतांना मिळाले. मंथनातून निघालेली मदिरा जरी आज सर्वमान्य झाली असली तरी विनाशाकडे नेणारी आहे, यात दुमत नाही. मोहिनीची आसक्ती विनाशाचेच कार्य करते. विष शंकराने म्हणून पचविले, आपल्याला शक्य नाही. म्हणून या सर्व गोष्टींपासून दूर राहावे हे अधिक बरे. लक्ष्मीची पूजा मात्र आजही आपण करतोय. पारिजात आजही आपल्या अंगणात फुलांचा सडा घालतोय. या चांगल्या गोष्टी आपल्याला समुद्रमंथनातून मिळाल्याबद्दल भगवंताचे आभार. भेटू पुढील भागात. नमस्कार.